शेअर बाजार विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये आपण असे नवीन अपडेट बघणार आहे, ज्याच्यामुळं मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला फॉल बघायला मिळाला होता आणि त्याचा त्याचा इम्पॅक्ट मार्केटवरती कशाप्रकारे होऊ शकतो आणि काय त्याच्यामध्ये इव्हेंट आहे. तर आपण स्टार्ट करूया. व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कोणत्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन अजिबात नाही आहे. तर आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण निफ्टीला बघायला गेलो, आपलं मार्केट शुक्रवारच्या सेशनला अल्मोस्ट 380 पेक्षा जास्त पॉइंट किंवा 350 पेक्षा जास्त पॉइंट निगेटिव्ह आपल्याला बघायला मिळाला होता. मोठाच्या मोठा गॅप डाउन बघायला मिळाला. त्यानंतरनं गॅप डाउन झाल्यानंतर एक गोष्ट अशी चांगली झाली, की त्यानंतरनं मार्केटमध्ये सेलिंग नाही आलं. मार्केटमध्ये एक अग्रेसिव्ह याच्यामध्ये आपल्याला बायिंग बघायला भेटली आणि त्यानंतरनं ओव्हरऑल मार्केट आपलं साइडवेमध्ये गेलंय. ओके. तर त्याच्या पाठीमागचे कारण काय आहेत मार्केटमध्ये जर का आपण बघायला गेलो, तर बिअर एकदम अग्रेसिव्हली आपल्याला एंट्री करताना बघायला मिळाले आणि त्याच्यामागे रिझन काय आहे, की एक गोष्ट सिंपल आहे, की ज्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, की मार्केटला जर का अपसाइडला जायचं असेल, तर मार्केटला अपसाइडला जायला खूप टाईम लागते. बट जर का एखादी खराब न्यूज जर का आली मार्केटमध्ये, ओके, तर त्याच्यामध्ये अग्रेसिव्ह मार्केट डाउन साइड येत असते बिकॉज पॅनिकमध्ये लोकं सेलिंग करत असतात. ओके. तर त्याच्यामुळं बिअरसाठी फक्त एक निगेटिव्ह न्यूज खूप जास्त झाली. ओके. आणि जर का बुलसाठी जर का बघायला गेलो, तर बुलसाठी खूप मेहनत घ्यायला लागते मार्केटला अपसाइडला जायसाठी. तर एक गोष्ट नोटीस करायची ऑल्वेज कधी पण एखादी निगेटिव्ह न्यूज आली, पॅनिक किंवा काही पण अनसर्टनिटी झाली, मार्केट पडताना फास्ट पडते. बट तेच मार्केट ज्यावेळी अपसाइडला जात असते, त्यावेळी ते अपसाइडला जाताना स्लो मार्केट जात असते. ओके. तर सिच्युएशन काय झाले, तर सिच्युएशन झालं ऑलमोस्ट वॉर्स काइंड ऑफ सिच्युएशन याच्यामध्ये झाली आणि वॉर झाल्यामुळे ज्यावेळी पण वॉर होत असतं, त्यावेळी अनसर्टनिटी होते आणि अनसर्टनिटी झाली, तर मार्केट त्याच्यावरती निगेटिव्ह रिएक्ट करत असते. ओके. इम्पॅक्ट निगेटिव्ह असते बिकॉज वॉर ही सिच्युएशन चांगली नसते. कुठल्या पण देशामध्ये जर का वॉर्स टाइप ऑफ सिनारिओ झाला, तर ते चांगलं नसते आणि त्याच्यामुळेच मार्केटमध्ये आपल्याला अनसर्टनिटी बघायला मिळाली. जर का आपण बघायला गेलो, तर न्यूज अशी होती की मॉर्निंगला ओके, फ्रायडेला मॉर्निंगला आपल्याला न्यूज आली, ज्यामध्ये इस्राईलनं इराणवरती हमला केला. ओके. आणि जे काय असेल ते जेट्स जे पण असतील मोर दॅन 200-200 जे पण न्यूज असेल, तर त्याच्याप्रमाणे हमला याच्यामध्ये झाला होता आणि त्याच्यामुळं त्या दोघांच्यामध्ये जे भांडणं झालीत, म्हणजे कसं की पहिल्यांदा इस्रायलनं इराणवरती हमला केला. त्यानंतरनं इस्रायलचं म्हणणं असं होतं की ते न्यूक्लिअर ओके, समथिंग काहीतरी करतायत आणि त्याच्यावरती आम्ही अटॅक केला, बाकी हमला केला, बाकी दुसरं आमचं काही कारण नाहीये किंवा असं तशा गोष्टी. आणि इराणनं रिव्हेंजमध्ये परत इस्रायलवरती फायरिंग केलंय. आज पण फायरिंग केलंय आणि ह्याच्या आधी पण फायरिंग केलं होतं. मग हे जे आता जर का हे युद्ध जर का मोठं अनसर्टनिटी झाली, म्हणजे जर का हे वाढत गेलं, तर ह्याचा इम्पॅक्ट कशा-कशावरती होऊ शकतो आणि त्याचा इम्पॅक्ट इंडियावरती, भारतावरती कशाप्रमाणे होऊ शकतो ते पण आपण बघूया. ओके. ओव्हरऑल जर का कधी पण वॉर झाला, तर पूर्ण आपलं जे ग्लोबल मार्केट होतं ह्याच्यामध्ये पूर्ण अनसर्टनिटी येते. जर का आपण ह्याच्यामध्ये बघायला गेलो, तर याच्यामध्ये यूएस मार्केट आहे, त्यानंतर युरोप मार्केट आहे आणि एशियन मार्केट आपलं गिफ्ट निफ्टी आहे. जर का आपण यूएस मार्केट बघायला गेलो, तर यूएस मार्केट पण याच्यामध्ये पॅनिकमध्ये गेला, पूर्ण रेडमध्ये गेला. त्यानंतरनं -1.5% चा यूएस मार्केट गेला. डाऊ जोन्स ओके. त्यानंतर S&P 500 पण त्याच्यामध्ये निगेटिव्ह गेला. NASDAQ पण निगेटिव्हला गेला आणि युरोप मार्केट पण याच्यामध्ये निगेटिव्ह बघायला मिळाले आणि आपलं मार्केट याच्यामध्ये फ्लॅट दिसतंय. बट ह्याच्यामध्ये अजून पण चेंजेस होऊ शकतात कारण की कसं आहे की सॅटर्डे, संडे मार्केट सुट्टी असते आणि मंडेला मार्केट जेव्हा चालू होईल, त्या टाईमला तोपर्यंत काय ह्याच्यामध्ये अजून काहीतरी सिनारिओ झाले ओके, खराब किंवा चांगले जे पण सिनारिओ होतील, त्याच्यावरती मार्केटमध्ये इम्पॅक्ट पडायचे चान्सेस खूप जास्त आहेत. ओके. पण सध्याच्या लेव्हलला जर आपण बघायला गेलो, तर टोटली अनसर्टनिटी मार्केटमध्ये क्रिएट आहे. आणि ह्या अनसर्टनिटीमध्ये मार्केटमध्ये थोडंसं आपण वेट केलेलं कधी पण बेटर राहू शकते आणि अनसर्टनिटी ज्यावेळी पण क्रिएट होईल, जोपर्यंत काय हे वाद जो आहे, जोपर्यंत काय हा जो वॉर जे सिनारिओ आहे किंवा हे जे वाद आहे, हे जोपर्यंत काय थांबणार नाहीये, तोपर्यंत काय ह्याच्यामध्ये पॅनिक सिनारिओ राहू शकतोय. ओके. तर त्याच्यामुळेच आपल्याला ओव्हरऑल ग्लोबल मार्केटमध्ये पण आपल्याला निगेटिव्हिटी बघायला मिळाली. ह्याचा इम्पॅक्ट कशामुळे निगेटिव्हिटी व्हायला लागले? कारण की कसं असतं, की ज्यावेळी वॉर होणार, ओके. आता समजा जर का आपण बघायला गेलो मिडल ईस्ट, तर मिडल ईस्टमध्ये इराण हा असा देश आहे, याच्यापासून जे पण क्रूडचं जे पण ट्रान्सपोर्ट आहे, पुऱ्या जगामध्ये जे पण क्रूडचं ट्रान्सपोर्ट आहे, हे जास्त प्रमाणात त्या पॉइंटपासून होत असते आणि त्याच्यामुळे जर का आपण बघायला गेलो, अल्मोस्ट एक टाईमला 10% च्या आसपास हा जर का गॅपअपच झाला होता. त्यानंतरनं ओव्हरऑल 7% चा पण त्यामध्ये आता पॉझिटिव्ह आहे. म्हणजे काय क्रूड ऑइलचे भाव एकदम वाढले आणि ज्यावेळी पण क्रूड ऑइलचे रेट वाढतील, त्यानंतरनं ह्याच्यामध्ये काय होऊ शकते, तर इन्फ्लेशन, महागाई होऊ शकते. बिकॉज क्रूड ऑइल जर का वाढलं, तर देवाण-घेवाणमध्ये जे पण ट्रान्सपोर्टेशनमध्ये जे पण आपल्याला क्रूड लागते. कारण की खूप देश भारत, चीन असू दे, ते जास्त करून क्रूडवर डिपेंड आहेत. ओके. तर क्रूड जर का आपल्याला इम्पोर्ट करावं लागते आणि क्रूडचे रेट जर का वाढले, तर बाय डिफॉल्ट पेट्रोल असेल, गॅस असेल, हे जे पण रेट तुम्हाला
वाढताना बघायला भेटतील. सोनं आपल्याला वाढताना बघायला भेटतंय. तर ह्या सगळ्या मध्ये काय होतंय, ह्या 2 गोष्टीमध्ये यांना चांगलं ह्याच्यामध्ये बिकॉज कसं आहे, की तिकडनं जर का ते जे एरिया आहे, तो जर का बंद झाला, असं बंद होणार नाही. बट तिथून जर का क्रूड कमी प्रमाणात यायला लागलं, क्रूड द्यायचं प्रमाण कमी झालं, बाय डिफॉल्ट क्रूडचे रेट वाढतील आणि क्रूडचे रेट जर का वाढायला लागले, देन अनसर्टनिटी क्रिएट होतील. त्यानंतर काय होऊ शकतं, क्रूडचे रेट वाढले, पेट्रोल, डिझेल, बाकीच्या गॅसेस हे सगळे महाग होतील. त्याच्यामुळे महागाई वाढू शकते, अनसर्टनिटी क्रिएट होऊ शकते. ह्याचा परिणाम इन्फ्लेशनवरती होऊ शकतो आणि इन्फ्लेशन त्यानंतर जी-डी-पी बऱ्याच गोष्टी याच्यावरती इम्पॅक्ट करते. आणि त्याच्यामुळं आपलं जे मार्केट आहे हे पहिल्यांदाच रिएक्ट करायला स्टार्ट झालंय. ओके. तर जर का हे सिनारिओ जर का असाच वाढत गेला, तर डेफिनिटली क्रूड आणि गोल्ड पण प्राइसेस अपसाइड जाऊ शकतील आणि त्याचेच फिअर मार्केटला आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला निगेटिव्हिटी बघायला मिळाली. ओके. आणि जर का सपोज हा सिनारिओ जर का एकदम शांत झाला, काही प्रॉब्लेम नाही झाला, तर क्रूडचे पण प्राइस जर का परत नॉर्मल लेव्हलला आले, देन काही अडचण नाहीये. देन मग मार्केट आपलं आपलं जे डायरेक्शन कंटिन्यू आहे, त्या डायरेक्शनला जायचा प्रयत्न करू शकतोय. ओके. जर का आपण थोडंसं याच्यामध्ये सध्या जर का आपण एडीआर बघायला गेलो, एच-डी-एफ-सी बँक असेल, आय-सी-आय-सी असेल, इन्फोसिस असेल, हे सगळे आपल्याला मोर दॅन ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, तर निगेटिव्हमध्ये बघायला भेटते. अल्मोस्ट एच-डी-एफ-सी बँक आहे ते 2.5% च्या आसपास निगेटिव्ह आहे. त्यानंतरनं आय-सी-आय-सी बँक अल्मोस्ट 1% ओके. म्हणजे आय-सी-आय-सी बँक पण आपल्याला 1.25% 1% च्या आसपास निगेटिव्ह बघायला मिळाली. इन्फोसिस पण अल्मोस्ट ह्याच्यामध्ये जवळपास अ, 0.5% च्या आसपास काहीतरी निगेटिव्ह आहे. म्हणजे ओव्हरऑल एडीआर जे आहेत आपले निगेटिव्हला दाखवत आहेत. ओके. जर का सोमवारी काही न्यूज खराब नाही आली, ओके, ठीक-ठाक न्यूज आले, तर हे मे बी चेंज होऊ शकतंय. बट सध्या तरी हे पूर्णचे सिनारिओ आपल्याला निगेटिव्ह बघायला मिळालं. त्यानंतर जर का आपण एफ-आय-डी-आय डेटा जर का आपण बघायला गेलो, तर एफ-आय-डी-आय डेटा पण ह्याच्यामध्ये अल्मोस्ट एफ-आयज जे आहेत, जे कंटिन्युअसली सेलिंग करत चाललेत. ओके. तर कारण की कसं आहे, की ज्यावेळी अनसर्टनिटी येते, त्यावेळी ते लोकं पटकन बाहेर पडायचा प्रयत्न करतात. पण आपले जे डी-आय जे आहेत, त्यांनी आपल्या मार्केटला ओव्हरऑल कंट्रोल केलंय. ओके. त्याच्यामुळे एवढे प्रॉब्लेम सध्या तरी वाटत नाही आहेत. बट जर का हे सिनारिओ जर का वाढत गेला, तर डेफिनिटली अगेन आपण पुढे जाऊन आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम बघायला मिळू शकतोय. ओके. व्हिडिओ जर का हेल्पफुल वाटला असेल, आवडला असेल, तर डेफिनिटली लाईक करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.